मोदी, अमित शाह, योगी जोगी और पूरे ढोंगी अभी मैं रुक जाता हूँ, नमाज जारी है, इसके लिए मैं थोड़ा रुक जाता हूँ। चालू हुआ लगाकर अब ये जैसे कि और मैं माफी चाहता हूं कि मैंने बाला साहब का नाम शायद रॉन्ग लिया। मैं जहां पर था कि मोदी, योगी जोगी और देश के पूरे ढोंगी, इनको ये जो सपने देख रहे हैं कि 400 पार, हम आने वाली 13 तारीख को सबूत देंगे कि हम भीम की सेना है, हम प्रकाश अंबेडकर साहब के मानने वाले हैं। और मैं आपको बता दूं, जब इससे पहले इम्तियाज जलील को चुन के दिया था तब हमारा पाठिंबा था, आज हमारा कैंडिडेट है। आज हमें इस कैंडिडेट को चुन के लाना है। और मैं एक शेर कहना चाहता हूं आपके सामने कि धर्माच्या नावानी गोंधळ जिकडे तिकडे चालूच आहे, परंतु आम्ही हेच विसरलो, मानव धर्म एकच आहे। त्यांना त्यांची जागा दाखवून आता करूया बाय, अफसर खानला करूया हाय आणि इम्तियाज जलीलला करूया बाय। आज ऐतिहासिक शहर औरंगाबाद, जहां पर आज ये विराट सभा जारी है, मैं आज इस सभा से आप लोगों को और मेरे हम ईमान वाले भाई उनको मैसेज देना चाहता हूं कि भीम डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, इनका नातू आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी करने वालों के खिलाफ एक बिल लेके आता है। संविधान के अंदर एक बिल को लाया जाता है कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी करने वाले को 10 साल की सजा दी जाए। क्या आज हमारा हक नहीं बनता कि हमारे खुलफाए राशिदीन ने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में अगर कोई गुस्ताखी करता था तो अपनी जान मिटा देते थे। नबी की शान में गुस्ताखी वो बर्दाश्त नहीं करते थे। क्या आज ये वक्त आया नहीं कि हमारे लिए, हमारे नबी के लिए एक भीम का सैनिक, अंबेडकर साहब के खानदान का व्यक्ति, वो हमारे नबी के शान में गुस्ताखी करने वाले के लिए जो है तो एक बिल लेके आता है, तो क्या हमारा हक नहीं बनता कि हमारे नबी की शान में बिल लाने वाले के लिए उसकी शान को इतनी बढ़ाया जाए कि पूरे हिंदुस्तान में वो ये कहे कि मैं सलाम करता हूं मुसलमानों को।
अपनी जगह लेता हूँ। और भी बहुत सारे बोलने वाले लोग हैं। शुक्रिया। त्यानंतर मराठवाड्याचे संघटक महेश निनाळे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील। महेश निनाळे। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, अखंड महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरचा पांडुरंग, या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारासाठी जमलेल्या वंचित बहुजन आघाडीचे मंचावरील सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे, शहराचे, युवकचे सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि बांधवांनो, या औरंगाबाद शहरात मागील अनेक वर्षापासून पाण्यासाठी भांडणं चालू आहेत। या जायकवाडी धरणामधून 1800 कोटी रुपयाची पाण्याची योजना कोणी आणली, याचं श्रेय कोण घेत आहे? 1800 कोटी रुपयाची योजना या ठिकाणी आणण्याचा घाट घातला जातोय, परंतु जायकवाडी धरणामध्ये पाणी असलं तर आणतील ना? वंचित बहुजन आघाडीने मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे या ठिकाणी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आणला आणि हा महाराष्ट्र मराठवाड्यात दुष्काळग्रस्त जाहीर करा म्हणून मागणी केली। याचा परिपाक असा झाला की मराठवाड्यामधील 70% जास्त तालुक्यामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला। दुष्काळ जाहीर केला नसून दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं जाहीर केलं, पण आमची मागणी ही पूर्णतः अजून दुष्काळ जाहीर करायची आहे। या धर्तीवर पाऊस कमी झाल्यामुळे जायकवाडी धरण 50% कमी भरलं होतं। किती जरी मोठी योजना आणली तरी आम्हाला अजून 8-10 दिवस पाणी मिळत नाही। याचं कारण शोधायचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला आणि या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रमुखांना, खात्यांना निवेदन दिले, धरणं धरले, आंदोलन केली आणि या ठिकाणी जायकवाडीमध्ये या पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणी, हक्काचं पाणी सोडण्यासाठी मागणी केली, परंतु शासन बदललं नाही। शासन अडवून बसलं, पाणी देत नव्हतं। त्यावेळेस या ठिकाणी सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी कुठल्या बिळात जाऊन बसले होते जे 1800 कोटी रुपयाचं आपल्याला आमिष दाखवतात। अरे धरणातच पाणी नसतं तर तुम्ही आणताल कुठून? यासाठी वंचित बहुजन आघाडीने शासनाला उपोषणाचा इशारा दिला। उपोषणाचा इशारा देतात 12 तासाच्या आत ज्या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर आपली ताण भागवली जाते, या जायकवाडी धरणामध्ये 8 TMC पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। याचं श्रेय वंचित बहुजन आघाडीला जातं। म्हणून वंचित बहुजन आघाडी ही धार्मिकतेवर काम करत नाही, ना धर्मनिरपेक्षतेवर काम करत नाही। वंचित बहुजन आघाडी सातत्याने तुमच्या आमच्या समस्यावर काम करते। म्हणून वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्याच्या मिळालेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने मागणी आणि समस्या शोधून त्याच्यावर आंदोलन करून आपल्या विकासाचा या ठिकाणी पाया घातलेला आहे। या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने खान पाहिजे का बाण पाहिजे अशी मागणी केली जाते। या औरंगाबाद शहराचा वैभव, ज्या औरंगाबाद शहराचे विकासाचे खून जर कुठले असेल तर या ठिकाणचं सिडको आहे। आम्हाला राहण्यासाठी जर जागा कोणी मिळवून दिली असेल तर सिडकोने दिली आहे। या सिडकोचा पाया घालायचं काम डॉक्टर रफिक झकेरे यांनी केलेलं आहे। म्हणून विकासासाठी कुठल्याही कुणाच्याही जात धर्म पाहायची गरज नाही। खान असला तरी चालतो, खाननी सुद्धा या ठिकाणी विकास केलेला आहे। म्हणून मागच्या लोकसभेला
वंचित बहुजन आघाडीने कुठल्याही धर्माची कुठल्याही जातपातीचा विचार न करता या ठिकाणी उमेदवार निवडून दिला आणि आपण पाहिलं असेल की वंचित बहुजन आघाडीची ताकद किती आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 370 कलम हटवला म्हणून नेहमी सांगते, अरे तुमच्या आमच्या गरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना तांत्रिक कौशल्य देऊन त्यांना नोकरीमध्ये स्थान देण्याचा शासनाचा निर्णय आहे, संविधानामध्ये तरतूद आहे। या 371 कलमावर तुम्ही कधी बोलणार आहात या ठिकाणी मी असं आवाहन करतो। या ठिकाणी मला बोलण्याची संधी येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला अफसर खान यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड मताने निवडून द्यायचंय, हीच या ठिकाणी मी आपलं आवाहन करतो। मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आभार। प्रबुद्ध भारत जय हिंद। मित्रांनो, या ठिकाणी काहीच वेळामध्ये संत बाळासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। तरी मी यानंतर मराठवाड्याचे सचिव स्टार प्रचारक वंचित बहुजन आघाडी तय्यबजी जफर साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संत बाळासाहेब आंबेडकरांचा मला विनंती आहे की स्टेजवर तालुका अध्यक्षांना जागा द्यावी। माझ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना या तालुका अध्यक्षांना मला वंचित
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दल या ठिकाणी सलामी देणार आहे। तरी यानंतर तय्यब जफर हे आपल्याला मार्गदर्शन करतील। मराठवाडा सचिव तय्यब जफर, स्टार प्रचारक। आदाब, जय भीम। कार्यक्रम की शुरुआत है, शुरुआत में आवाज अच्छी आनी चाहिए। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जय भीम, जय भीम। आप तमाम लोगों को इस बात के लिए मुबारकबाद देता हूं कि इस ऐतिहासिक शहर में, इस ऐतिहासिक ग्राउंड पर आदरणीय बाला साहब अंबेडकर आपसे मिलने के लिए आए हैं। आप तमाम के लिए जोरदार तालियां बजा दीजिए। और आप तमाम की बाला साहब से मोहब्बत ये सारी दुनिया जानती है। इसी वजह से बाला साहब के नाम से जो है तो नफरतों फैलाने वाली ताकतें थर कांपती है, क्योंकि मालूम है आपके जैसा कार्यकर्ता, आपके जैसे लोग बाला साहब के साथ खड़े हुए हैं। मैं आपके अपने शहर का हूं, मैं ज्यादा तकरीर नहीं करने वाला, क्योंकि हमको मेहमानों को सुनना है, हमको हमारे आदरणीय बाला साहब को सुनना है। हम तमाम लोग बाला साहब को सुनने के लिए आए हैं। लेकिन चंद गुजारिशात जरूर करूंगा कि आने वाली 13 तारीख को जब हम वोट देने जाए तो ये याद रखे कि हमारे हर मुद्दे के अंदर, हमारी हर तकलीफ के अंदर, हमारी हर कुड़न के अंदर हमारे कंधे से कंधा लगाकर खड़े रहने वाली शख्सियत का नाम आदरणीय बाला साहब अंबेडकर था। ये बातें याद रखनी होगी। और इस शहर औरंगाबाद में जिस शख्स को आदरणीय बाला साहब ने नुमाइंदगी दी, अफसर खान, ये वो शख्सियत है जो इस शहर के हर मसाइल के अंदर लोगों के साथ खड़ा रहा। ये हमदर्द है इस शहर का, इस आदमी के लिए, इस शख्सियत के लिए। अगर शहर औरंगाबाद कोई खिताब अपनाना चाहता हो तो वो हमदर्द मिल्लत का हो सकता है। हमदर्द मिल्लत आली जनाब अफसर खान साहब आने वाली 13 तारीख को इनका बटन नंबर 4 को दबाना है। क्या सिलेंडर आपकी निशानी है, इस निशानी पर वोट देना है और आदरणीय बाला साहब के साथ लोकसभा में अफसर खान को भेजना है। आज की ये सभा इसी के लिए आयोजित की गई है। मैं आप तमाम का आने के लिए शुक्रिया अदा करता हूं। मैं अपने शहर का हूं, फिर कभी गुफ्तगू करूंगा, लेकिन अभी आदरणीय बाला साहब को सुनना है, इसलिए मैं ज्यादा हाइल नहीं होगा। लेकिन आज के ऑर्गेनाइजर अली जनाब अफसर खान साहब के लिए 2 मिसरे पढ़ता हूं, अपनी जगह लेता हूं कि अगर मोहब्बत का इम्कान होता तो घर में मीर का दीवान होता, घर ना आते तुम्हारी महफिल में सोचते बहुत नुकसान होता। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक अमित भाऊ भुईगर हे आपल्याला मार्गदर्शन करतील। आजच्या लोकसभा उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारात सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, इथं जमलेल्या सर्व तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना सगळ्यात आधी जय भीम, जय भीम। आज येणाऱ्या 13 तारखेला आपलं इलेक्शन आहे आणि आपण बघत असाल की गेले कितीतरी वर्ष सातत्याने इथल्या असणाऱ्या मुसलमानांसाठी, इथल्या बहुजनांसाठी, इथल्या दलितांसाठी इलेक्शन तर आता आलं, परंतु ज्या वेळेस इलेक्शन नसतं आणि त्यावेळेस दलितावर अन्याय होतो, मुसलमानावर अन्याय होतो, त्यावेळेस कोणी एनडीएचा माणूस येतो का आपल्याला? कोणी शिवसेनेचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा? आमच्यासाठी कोणी जर येत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी येतात। मग इलेक्शन आल्यावर आपण विचार केला पाहिजे की
की गेले अनेक वर्ष बाळासाहेब आंबेडकर आमचे ढाल म्हणून आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला या देशाच्या लोकसभेमध्ये आपण पाठवलं पाहिजे। 2019 ला आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उमेदवाराला एका पाठिंबा दिला, फक्त पाठिंबा दिला नाही तर पूर्ण ताकदीने त्याला या ठिकाणी निवडून आणण्याचं काम केलेलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की आज आपल्या वस्त्यामध्ये जेबी म्हणून मी तुमचा भाऊ आहे म्हणून असं त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं, परंतु ज्या वेळेस त्याची वेळ होती त्याने त्याची वेळ काढून घेतली आणि विधानसभेला माझी वेळ होती त्यावेळेस त्यांनी आमच्यापासून दूर होण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याला लक्षात ठेवा माझ्या माता भगिनींनो, मतदान कोणाला करायचंय? तुमच्या पाठीमागे रात्र बेरात्र उभा राहणाऱ्या माणसाला किंवा आम्हाला धोका देणाऱ्या माणसाला मी आपल्या सगळ्याला हीच विनंती करतोय की 13 मेला अफसर खान हे आमचे उमेदवार आहे, त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। गॅस सिलेंडर 4 नंबरचं बटन दाबून त्याला आपण प्रचंड मताने विजय करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष व जालना लोकसभेचे उमेदवार प्रभाकर मामा बकले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। आज ऐतिहासिक औरंगाबाद नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ही विराट प्रचार सभा, या सभेला आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, स्टार प्रचारक प्राध्यापक किसन चव्हाण, त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते अमित भाऊ विगळ, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद भाई कुरेशी, आदरणीय व्यासपीठ मित्रहो, येणाऱ्या 13 तारखेला जालना आणि औरंगाबाद या ठिकाणी मतदान होणार आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आमची एकच कळकळीची विनंती आहे, जालना असेल औरंगाबाद असेल, आम्हा या ठिकाणी अफसर खान आणि जालन्यामधून मी धनगर समाजातून येतो, ओबीसी मधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी स्वतःचं मतदान करून घेणे, त्याचबरोबर इतरांचं 5 मतदान कसं करून घेता येईल आपण करून घेणे। मित्र हो, माझ्या धनगर समाजाची हा महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या खूप वाईट परिस्थिती आहे। ज्या राज्यामध्ये धनगर समाज 2.5 ते 3.25 कोटी असून या धनगर समाज याने वेळोवेळी प्रत्येक पक्षाला मतदान करून मग या ठिकाणची काँग्रेस असेल, या ठिकाणची भारतीय जनता पार्टी असेल, सत्तेत बसवण्याचं काम केलेलं आहे। आमच्या आरक्षणाच्या वेळेस भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं होतं, धनगर समाजाने आम्हाला सत्ता द्यावी, पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू। पण मित्र, दुर्दैव या समाजाचं अनेक बैठका झाल्या पण अद्यापही धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीने निकाली काढलेला नाही। धनगर समाजाला वेळोवेळी आश्वासन दिलं जातं आणि वेळ आली त्यावेळेस या समाजाला गाजर दाखवण्याचं काम या ठिकाणचे सत्ताधारी पक्ष करत आहे। आज आपण महाविकास आघाडीची यादी तपासा, महायुतीची यादी तपासा, या ठिकाणचा 1.5 ते 2.25 कोटी मुस्लिम समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे, 2.5 ते 3.25 कोटी माझा धनगर समाज आहे। पण दोन्हीचे उमेदवारांची यादी जर तपासली तर दोन्हीकडे आज महाराष्ट्रामध्ये धनगर एक उमेदवार नाही आणि मुस्लिम समाजाला सुद्धा या ठिकाणी एक उमेदवार दिल्याचं काम केलेलं नाही। खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या शोषित पीडित समूहाला ह्या महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याचं कोणी काम करत असेल ते
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आज ह्या देशाचं संविधान धोक्यात आहे. संविधान वाचवायचं आहे की नाही? संविधान वाचवायचं आहे की नाही? तर ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे लोक त्या सभागृहामध्ये आपल्याला पाठवावं लागतील. मित्रों, यहाँ पर आए हुए मुस्लिम भाइयों से मैं एक बात रखना चाहता हूं. 1.5 साल पहले फुलंब्री तालुका के अंदर हिंदू आक्रोश मोर्चा निकाला गया था या नहीं? वो हिंदू आक्रोश मोर्चा निकालने वाले कौन थे? यहाँ की आरएसएस और यहाँ की बीजेपी थी. मेरे दोस्तों, मेरे भाइयों, मुझे आपसे कहना है, वो हिंदू जन आक्रोश मोर्चा भले ही यहाँ की आरएसएस और बीजेपी ने निकाला होगा, लेकिन उसका आयोजक कौन था? मैं आज इस मंच के माध्यम से ये कहना चाहता हूँ. उस मोर्चे का आयोजन अगर किसने किया होगा? यहाँ के कांग्रेस के नेताओं ने किया था. मेरे दोस्तों, मेरे पास आज जालना लोकसभा से जो खड़े हुए कांग्रेस के उम्मीदवार कल्याण काळे है, उनके फोटो उस मोर्चे के मेरे पास है. कल्याण काळे ने वो मोर्चे का आयोजन किया था. और आप ऐसे कांग्रेस को मतदान करना चाहोगे? कांग्रेस को मतदान करना चाहोगे? अरे मेरे भाइयों, इस कांग्रेस के कल्याण काळे का राजकीय गुरु कौन है आपको पता है? इनका राजकीय गुरु अशोक चौहान है. वही अशोक चौहान पिछले 5 सालों से कहते थे वंचित बहुजन आघाड़ी भारतीय जनता पार्टी की बी टीम है. तो मैं आपसे पूछना चाहता हूं, आज कांग्रेस भारतीय जनता पार्टी की बी टीम है या वंचित बी टीम है? कौन है भारतीय जनता पार्टी की बी टीम? जो कल्याण काळे ने वहां हिंदू जन आक्रोश मोर्चा का आयोजन किया, उनका राजकीय गुरु अशोक चौहान है. तो मेरे भाइयों, आप अगर कांग्रेस को बोलकर अगर वोट दोगे, वो चुन के आने के बाद में किसके मंडी पे जाकर बैठोगे? भाजपा में जाएंगे नहीं. तो कांग्रेस के माध्यम में से आप बीजेपी को वोट देना चाहते हो क्या? आने वाले 13 तारीख को जालना के अंदर भी और औरंगाबाद शहर के अंदर भी आप सबसे निवेदन है, आप सिलेंडर के सामने का बटन दबा करके यहाँ के अफसर खान और जालना से मुझे ज्यादा से ज्यादा वोट से जिता कर देंगे, ये आपसे आशा रखता हूँ और यही रुकता हूँ. जय भीम, जय भारत, जय मल्हार, जय शिवराय. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक जावेद कुरेशी साहेब हे आपल्या समोर मार्गदर्शन करतील. आज के इस अज़ीमुश्शान जलसे में आए हुए कौमी सदर वंचित बहुजन आघाड़ी के आली जनाब एडवोकेट प्रकाश अंबेडकर बाबा साहब, पार्लियामेंट औरंगाबादी हल्के के उम्मीदवार अफसर खान साहब, अमीर भुईगढ़ साहब, योगेश बंद साहब, स्टेज पे तमाम बैठे अजीज तरीन साथियों, हमारे कारपोरेटर सैयद मतीन साहब, मतीन पटेल साहब, अजीज तरीन साथियों, पूरे मुल्क में इलेक्शन की भाग दौड़ लगी हुई है. महाराष्ट्र के इलेक्शन भी यहाँ पर अब चौथे टप्पे के करीब जा रहा है और हम देख रहे हैं कि सिर्फ जो है जो ऊपर की जमातें हैं, ऊपर की जो कास्टें हैं, वही जो है इसमें उम्मीदवार है. अगर आप पूरे महाराष्ट्र का जायजा लेंगे तो कांग्रेस पार्टी में कौन सी कास्ट के उम्मीदवार है, एनसीपी में कौन सी कास्ट के उम्मीदवार है और शिवसेना में कौन सी कास्ट के उम्मीदवार है, यह आपको भले भांति जो है मालूम पड़ जाएगा. लेकिन आप अगर बारीकी से इसको जायजा लेंगे
तो आपको वंचित बहुजन अघाड़ी की जो सोशल इंजीनियरिंग है, जो दबे कुचले तबकों को जो है ऊपर उठाने की कोशिश है, ऐसे उम्मीदवार आपको नजर आएंगे। माइनॉरिटी के सबसे ज्यादा उम्मीदवार यानी मुसलमान सबसे ज्यादा उम्मीदवार आपको नजर आएंगे। वो जो दमखम भरते हैं कि मुसलमान वोट हमारे हैं, वो दमखम उनका पानी पानी इसलिए हो जाता है कि जब इलेक्शन आते हैं तो लड़ने के लिए उनके पास मुसलमान नहीं होते हैं, वोट देने के लिए बराबर उनके पास मुसलमान हाजिर होते हैं। यही तरीका वो हमारे अंबेडकरी समाज के साथ भी इस्तेमाल करना चाहते हैं। अभी आप देख रहे हैं, मैं जायजा ले रहा हूं औरंगाबाद का, वो फिरका परस्त उम्मीदवार, उसकी हिम्मत कहती हुई कि हमारी बस्तियों के चक्कर मारे। हम कैसा उनको हमारे पास जगह दे रहे हैं। 19 का इलेक्शन भी मुझे अच्छी तरीके से याद है। कांग्रेस का वो सुभाष झावड़ हमारे एरियो के अंदर आने को कांप रहा था, डर रहा था कि यहाँ कहीं मेरी इस्तकबाल ना हो जाए, ताशपुशी ना हो जाए। लेकिन आज सूरत हाल बदल गई है। तो वो क्यों बदल गई है, इस बात को सोचने की जरूरत है और उस चेहरे को सामने रखने की जरूरत है जिस चेहरे का नाम बाबा साहब अम्बेडकर है। मैं बात ताली बजाने की भी नहीं कर रहा हूं आपको। बाबा साहब का नाम आते ही ताली तो हो जा रही है, लेकिन अगर वोट नहीं हुआ तो समझो कि आप इनको शर्मिंदा करेंगे, आप इनको शर्मिंदा करेंगे। इस बात का भी, ये बात भी अच्छी तरीके से ध्यान नशीन कर लीजिए। मैं मुसलमानों से गुजारिश कर रहा हूं कि आए दिन मॉब लिंचिंग का शिकार तुम हो रहे हो, आए दिन क्या खाते हो ये तुम्हारे को तस्दीक करना पड़ता हो, आए दिन तुम हमारे महापुरुषों का स्टेटस अपने मोबाइल पे रखते हो तो तुम्हारे ऊपर गुनाह दाखिल हो जाता है। आए दिन तुम्हारी मसाजिदें तार हो रही है, आए दिन तुम्हारी खानखाहों पे नजरें है, आए दिन तुम्हारे नौजवान बच्चों को बेकसूर जेलों में ठोसा जा रहा है। ये सब बातें खत्म जब होगी, जब दलित मुस्लिम इत्तेहाद या अम्बेडकरी समाज उम्मीदवार, मुसलमान उम्मीदवार एक जगह आएगा और अपनी नुमाइंदगी देगा। इस औरंगाबाद शहर ने वो कारनामा करके बताया। अजीज तरीन साथियों, क्या 19 में हमने उस इम्तियाज जलील को वोट नहीं दिया था या मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को ईमानदारी से वोट नहीं दिया था? मुझे वो ब्रीज वाली का वाकया आज भी अच्छी तरीके से याद है। इलेक्शन के दिन जब मैं वहां पर राउंड मार रहा था तो एक साहब कहते हैं, आप आपके एरिया में जाइए जावेद कुरैशी, कहीं आपके लेट तो वोट तो नहीं पलट रहे हैं, हमारे वोट तो ईमानदारी से एक जगह पड़ रहे हैं। मुझे सलाम है आप लोगों के ऊपर कि उस्मानपुरे के जलसे में 19 में बाबा साहब ने पतंग यूं लहराया था और अपनी कौम से कहा था, ऐ मेरी कौम के लोगों, ये पतंग का निशान ये मेरा निशान है, इस पे आपको वोट मारना है। और आपने उस बात पे जो लब्बैक कहा था वो भी मेरी नजरों के सामने है। आज बाबा साहब ने आपके सामने फिर एक नुक्ता, एक उम्मीदवार, फिर मुस्लिम उम्मीदवार आपके सामने खड़ा कर दिया और गैस सिलेंडर आपके सामने है और आपसे मुखातिब होकर कहेंगे कि मेरी कौम के लोगों,
क्या मेरी बात का पासों याद रखोगे? क्या मेरी बात का मान रखोगे? क्या अफसर खान को गैस सिलेंडर पे वोट करोगे? क्या वंचित बहुजन अघाड़ी को वोट करोगे? ये मुतालिबा फिर हमारे सामने है। अजीज तरीन साथियों, मैं खास तौर से मुसलमान जितने भी यहाँ मौजूद हैं उनसे मुतालिबा कर रहा हूं कि हालात तब्दील नहीं हुए। अजीज तरीन साथियों, ये सियासी बसीरत बाबा साहब की याद रखो। आप एक बार फिर औरंगाबाद के मुसलमानों को बाबा साहब ने चांस दिया है कि मेरी कौम तुम्हारे साथ है, तुम तुम्हारी कौम के साथ हो क्या? एक बार फिर चांस दिया है, वही हालात है और मैं समझता हूं कि उससे बेहतर हालात है। क्या 19 के अंदर कोई सोच सकता था कि हमारा भीख मंगा चुन के आ जाएगा? कोई सोच सकता था? मैं खुद नहीं सोच सकता था। मैंने इसके खिलाफ में बातें की कि कुछ भी हो जाए हमारे पास नंबर नहीं है, हम चुन के नहीं आते, भीख मंगे सुन ले। लेकिन मैं गलत साबित हो गया, 100% गलत साबित हो गया। और जब मैंने आप लोगों के बीच में वोट डालने का वो नजारा देखा, खुदा की कसम सलाम है आप लोगों को, सलाम है आप लोगों को, सलाम है आप लोगों को कि अपनी लीडर की आवाज पे ऐसा लब्बैक कहे आपने, ऐसा लब्बैक कहे कि औरंगाबाद की तारीख बन गई, महाराष्ट्र की तारीख बन गई कि 2 कौमों के वोटों पे एक मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के चले गया। अजीज सही साथियों, वही वक्त है, कोई तब्दीली नहीं है। आप सोच रहे होंगे कि तब्दीली है, जैसा पहले वोट डाले थे वैसे ही वोट डालो, इंशाल्लाह आपको जो है कामयाबी मिलेगी। और मुसलमानों, आपको आप समझ रहे हैं ना, आपको क़यादत होना, तो क़यादत फिर आपको मिलेगी अफसर खान की शक्ल में। अजीज साथियों, बातें बहुत करने की है, वक्त बहुत कम है, लेकिन आने वाला वक्त ये बता रहा है कि ये शैतानी लोग जो शैतानी हरकतें कर रहे हैं, वो अगर बाज नहीं आए तो हमको मैदान में आना पड़ेगा। हम मैदान में आ चुके हैं, मैदान में बैठ चुके हैं। आने वाली 13 तारीख को हमको ये बताना है कि 4 नंबर का बटन जो गैस सिलेंडर है, जो बाबा साहब की आवाज है गैस सिलेंडर, उस पे वोट डालना है और भारी अक्सरियत से अफसर खान को कामयाब करना है। खुदा हाफिज। यानंतर मी सध्या बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की ह्या ठिकाणी समता सैनिक दल हे आपल्याला मानवंदना देते। थँक्यू। यानंतर अफसर खान उमेदवार हे आपल्या सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी सत्कार करतील। या ठिकाणी अफसर खान उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय
पाठीमागे या, गर्दी करू नका पाठीमागे. वंचित बहुजन आघाडीचा स्टेजवर गर्दी करू नका. मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण गर्दी करू नका. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. थँक्यू. यानंतर यवतमाळचे माजी नगरसेवक मतीन सय्यद मतीन यांचा या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात येत आहे. तरी साहेबांना विनंती की त्यांचा प्रवेश करण्यात यावा. ईसा याशीन यांचा या ठिकाणी प्रवेश करण्यात येत आहे. शेख लाला यांचा या ठिकाणी साहेबांच्या हाताने प्रवेश करण्यात येत आहे. जाधव मॅडम आणि त्यांच्या संघ महिला त्यांचा साहेबांच्या हाताने प्रवेश करण्यात येत आहे. पठाण मॅडम दौलताबाद 2 मिनिटात समोर या. आपल्याला साहेबांना ऐकायचंय. 2 मिनिटांमध्ये फास्ट लवकर या पुढं. यानंतर सय्यद मतीन पटेल हे आपल्याला 2 मिनिटांमध्ये त्यांचं मार्गदर्शन करतील. नगरसेवक MIMK माजी नगरसेवक. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. नारे तकबीर, जय भीम, जय भीम, जय भीम. स्टेज पे तशरीफ फरमा आली जनाब बाला साहब अम्बेडकर साहब हमारे कायद. मैं आपको एक बात बता दूं, मैं बाला साहब अम्बेडकर साहब की एक बात से प्रभावित हुई. जब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी हुई थी तो बाला साहब ने एक बिल प्रस्ताव मंजूर लाए थे कि जो भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करेगा उसको 3 साल की सजा होना चाहिए. मैं इस बात से मुतासिर हूँ, इसलिए मैं आज वंचित बहुजन आघाड़ी में प्रवेश कर रहा हूँ. और एक आखिरी बात, एक 2 मिनट की बात, मेरी बात सुन लीजिए भाई. आप बीते सुना रहा हूँ. जब मैं MIM के अंदर था, मैंने पिछले खासदार के इलेक्शन में बुटीलैंड में एक सभा करा था. बुटीलैंड में पिछले खासदार के खिलाफ 2 अल्फाज बोला था. उन्होंने इमीडिएट उस वक्त CM फडणवीस साहब को फोन करके सुबह मुझे अरेस्ट करा दिया. 14 महीने मुझे जेल में रखा और आमदार के इलेक्शन तक मुझे बाहर नहीं आने दिया. और मैं चैलेंज करता हूँ सभा से, आज आप मुझे अंदर डाल के बताओ, क्योंकि संविधान यहाँ बैठा है. आज मुझे अंदर डाल के बताओ, क्योंकि संविधान यहाँ बैठा है. बाला साहब यहाँ बैठे हैं. आज अंदर डाल के बताओ किसकी मारे चली दो. और रही बात अफसर खान की बात, मैं जब सभागृह के अंदर मैं जब मुद्दे उठाता था तो कोई भाई का लाल मेरे साथ देता, वो सिर्फ अफसर खान था. अफसर खान ने मुझे सपोर्ट किया और हमेशा सपोर्ट करते रहे. और एक बात बता दूं, मैं 14 महीने जेल में था तो मेरी माँ दारुसलाम हैदराबाद गई. रमजान का महीना था, दारुसलाम के अंदर रोजे के अंदर मेरी माँ दारुसलाम के इर्द गिर्द भटक रही थी. असद अली से कांटेक्ट करने की कोशिश कर रही थी, मेरे बच्चे को बाहर लाओ, मेरे बच्चे को बाहर लाओ. ये असद अली ने मेरी माँ को धुतकार के हकार दिया. मेरे भाई, मेरी माँ को धुतकार के हकार दिया. आज मैं आपसे तो बहुत अदबन गुजारिश करता हूँ, मेरी आप बीती सुना रहा हूँ. मेरे भाई 4 नंबर बटन दबाकर मेरे भाई को कामयाब कीजिए, बाला साहब को कामयाब कीजिए. मैं अदबन गुजारिश करता हूँ मेरे भाई. मेरी माँ रोजे की हालत में दर भटक रही थी. मैं बता नहीं सकता. मैं 14 महीने इन्होंने मेरे साथ क्या किया. मुझे झूठे केस में फंसाया. आप फडणवीस से इनकी साठगांठ है इनकी. वो सिंगारे बोलता PI, हमको ऊपर से प्रेशर है. अरे किसका प्रेशर है? अरे फडणवीस का प्रेशर है बोलता. मेरे को 14 महीने जेल में रखे. मेरा खानदान, मेरे लोग मेरे घर तक आ गए, मेरा खानदान तबाह बर्बाद कर दिया. अगर आज कुछ लोगों की दुआओं से, तुम्हारी लोगों की दुआओं से
टिका हुआ हूँ और इंशाल्लाह खबर में ठंडा होऊंगा और एमआईएम को यहाँ से जड़ से उखाड़ने का काम मजलिस वंचित आघाड़ी करेंगे, बाला साहब करेंगे। मैं मुसलमानों से अपील करूंगा 2 लाख से गिनती स्टार्ट होंगी। वंचित बहुजन आघाड़ी बाला साहब के पीछे खड़ा है, 2 लाख से गिनती स्टार्ट होंगी। मुसलमानों 2 लाख वोट दे दो, हमारी सीट निकट इंशाल्लाह। और आखिरी चंद अचार पे अपनी बात खत्म करूंगा। टाइम 4 नंबर बटन दबा कर गैस सिलेंडर को कामयाब कीजिए। हाथ जोड़कर विनती करता हूँ मेरे भाई, हाथ जोड़, अल्लाह के वास्ते, अल्लाह रसूल का वास्ता तुम्हारे को यार मेरे भाई। मेरे माँ बहुत दर भटका, मुझे बहुत परेशान किया ये लोगों ने, आप बेहतर जानते। आखिरी चंद अचार पे अपनी बात खत्म करूंगा। हर सिमत मचलती किरणों ने अब सोने शबे गम तोड़ दिया, अब जाग उठे हैं दीवाने, दुनिया को जगा कर दम लेंगे। ये बात आया है दुनिया पर, हम फूल भी है तलवार भी है, या बस में जहां महकाएंगे या खो में नहा कर दम लेंगे। सोचा है कफील अब कुछ भी हो, हर हाल में अपना हक लेंगे। इज्जत से जिए तो जी लेंगे या जाम शहादत पी लेंगे। अल्लाह अकबर, जय भीम, जय महाराष्ट्र। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे आपल्याला मार्गदर्शन करतील। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करता हूं अल्लाह के नाम से, डरता नहीं हूं जातिवाद के शक्ति के बाप से। आज हिंदुस्तान का भविष्य बनने जा रहा है 4 जून को। आज जातिवादी शक्ति दिल्ली में बैठी है, हमको और आपको मिलके जातिवादी शक्ति को उखाड़ कर फेंकना है, क्योंकि जातिवादी शक्ति मनुवादी संविधान बदलने की बात करती है, एनआरसी लाने की बात करती है, हिंदू राष्ट्र बनाने की बात करती है। तो जब तक के ये महाराष्ट्र में हमारे नेता आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब है, इस देश में है, ये जातिवाद शक्ति की बात में भी दम नहीं है कि जो संविधान को खत्म करे, एनआरसी लाए और हिंदू राष्ट्र बनाए। आज मैं आप लोगों को बताता चलूं कि आप सबको माननीय आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब को सुनना है, लेकिन जो ये रूमर्स फैला रहे हैं, जो हवा फैला रहे हैं कि प्रकाश अंबेडकर साहब ने एक मुसलमान के खिलाफ मुसलमान दिया, तो मैं आप लोगों को बता दूं कि पूरी शिद्दत और पूरी ताकत के साथ प्रकाश अंबेडकर साहब का ये सिपाही आप लोगों के सामने बोलता है, पूरी ताकत के साथ। बाला साहब मेरे पीछे खड़े हैं, दलित समाज मेरे पीछे खड़ा है। 2 से 2.5 लाख वोट बाला साहब के शुरू होंगे और उनको 1 से 2-2.5 लाख तक आना पड़ेगा। मैं मुस्लिम भाइयों 25 साल से आप लोगों की खिदमत कर रहा हूं, आप लोगों के साथ हूं, हर मसले मसाइल में मैं आप लोगों के साथ आता हूं। तो आप लोगों को आने वाली 4 तारीख को 13 तारीख को 4 नंबर के बटन को दबा के भारी अक्सरियत से, मुझे नहीं बाला साहब को आपको ताकत देना है, बाला साहब के साथ सिपाही को ताकत देना है और लोकसभा में जाकर मोदी और अमित शाह की आंखों में आंखें डालकर ये अफसर खान बात करेगा, ऐसा मैं कहता हूं। दूसरी बात मैं ये बता दूं कि बाला साहब पूरे डंडे की चोट पे अफसर खान के पीछे खड़े हैं और डंडे की चोट पे अफसर खान औरंगाबाद शहर से और जिले से चुन के आएंगे। डंडे की चोट पे आप लोग मुझे साथ देंगे। और ये लोग बोलते हैं तो सुन लो, ये कितने लोगों को कहां गिराते हैं। अभी हैदराबाद की इलेक्शन हुई, 4 उम्मीदवार वहां मुसलमान थे, जिसमें मोहम्मद अजहरुद्दीन जो वर्ल्ड फेमस प्लेयर है उसके सामने मुस्लिम कैंडिडेट दे दिया। शब्बीर अली डिप्टी सीएम, उनके खिलाफ मुस्लिम उम्मीदवार दे दिया और 2 भाइयों के खिलाफ मुस्लिम उम्मीदवार दे दिया। चारों को गिराने का काम किसने किया? इन लोग ने किया। अरे बाला साहब तो चुना कर लाने के लिए अफसर खान को दिए हैं और अल्लाह के फजलो करम से आप लोगों को सिर्फ साथ देना है और बाला साहब मेरे साथ है, दलित समाज मेरे साथ है और आप लोगों को साथ दे के मुझे चुना कर देना है। दूसरी बात मैं आपको बता दूं, बॉम्बे में आरिफ नसीम खान को 250 वोटों से गिरा दिया गया, बाबा सिद्दीकी को गिरा दिया गया, नवाब मलिक को गिरा दिया गया, फरहान आजमी को गिरा दिया गया। किसने गिराया? इन लोगों ने गिराया और ये हम इनको वोट कर देंगे, हम उनको गिराने के लिए खड़े। अरे हम तो डंडे की चोट पे चुन के आने के लिए खड़े। अगर तेरे को गिराना होता तो तू 4400 वोटों से आया। 2019 में मैं खड़े रह के
तेरे को गिरा देता, लेकिन बाला साहब ने आज मुझ पर विश्वास किया और बाला साहब ने ऐलान किया नेशनल चैनल पे कि औरंगजेब के शहर से, औरंगाबाद से अगर कोई जीतेगा दूसरी बार तो मुस्लिम उम्मीदवार अफसर खान ही जीतेगा। ये बाला साहब की आवाज है। आज आप लोगों के सामने जैसे 2 बार उन लोगों ने झोली फैलाया और आप लोगों ने उनकी झोली भर दिया, तो आने वाली 13 तारीख को आप लोगों को गैस के बटन पे दबाकर इतनी जोर से बटन दबाओ कि ये बच्चा लोकसभा में जाए और जातिवाद शक्ति को उखाड़ कर फेंके, ऐसा मैं कहता हूं। और वो झोली फैलाते, मैं भी आप लोगों के सामने झोली फैला रहा हूं। अल्लाह के वास्ते, रसूल के वास्ते मेरी भी झोली भर दो। एक बार भरेंगे तो बार बार भरते रहेंगे, ऐसा मैं कहता हूं। भाई लोग अल्लाह हाफिज, खुदा हाफिज। एक शेर के साथ अपनी जगह लेता हूं। प्रकाश अंबेडकर साहब को आपको सुनना है। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो। चलो तो जय भीम मुस्लिम, पूरा महाराष्ट्र और पूरा देश प्रकाश अंबेडकर साहब को साथ लेके चलो, साथ लेके चलो, साथ लेके चलो। अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, जय भीम। यानंतर प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण सर, त्यांना विनंती करून त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मन व्यक्त करावं। वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अफसरभाई खान यांच्या प्रचारार्थ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं कवच कुंडल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भावांनो आणि बहिणींनो, साहेबांना बोलायचं आहे। सकाळपासून अंबडला जालना मतदारसंघाचे उमेदवार ओबीसी समाजाचे, धनगर समाजाचे प्रभाकर बकले मामा त्यांची सभा झाली। प्रचंड उत्साह नगरमध्ये ओबीसी समाजाचे, वंजारी समाजाचे उमेदवार त्यांची सभा झाली। शिर्डीमध्ये बौद्ध समाजाचे उमेदवार त्यांची सभा झाली आणि आता संध्याकाळी औरंगाबादच्या मुस्लिम समाजाचे उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ आदरणीय बाळासाहेब आलेले। दिवसभरच्या सगळ्या सभा अशाच पद्धतीचा माहोल आणि उत्साह आहे। मित्रांनो, सामाजिक अभिसरण करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। जेव्हा सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन गेली 70 वर्षे आमची मतं तुम्हाला चालतात, तिथल्या काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला पण आम्हाला प्रतिनिधित्व नाही। बाळासाहेबांनी स्वतःचं राजकारण उभं केलं, सगळ्या समूहातल्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या। जेव्हा स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न हा समूह करतो, तेव्हा इथल्या जातीवाद्यांकडनं, इथल्या मनुवाद्यांकडनं आमच्यावरती आरोप केला जातो। 2019चा आरोप केला। भाजपची बी टीम आहे, प्रकाश आंबेडकर ते नांदेडचा तो अशोक चव्हाण म्हणायचा प्रकाश आंबेडकर हे भाजपचे हस्तक आहे। हा अशोक चव्हाण आता कुठे गेलाय? अजित पवार म्हणायचा वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे। अजित पवार कुठे आहे? जेव्हा आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतःचं राजकारण करतो, उभा राहतोय, सत्तेची दरवाजे किलकिल्या करतोय, सत्तेमध्ये जाऊ पाहतोय, तेव्हा आमच्यावरती आरोप होतात, बुद्धिभेद केला जातो। आणि म्हणून मी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये खरी लढाई वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची आहे। महाविकास आघाडी आपल्या स्पर्धेमध्ये सुद्धा राहिलेली नाहीये। त्याच्यामुळे आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचंय। मी एकच बोलणार आहे, मुसलमान समाजातला जो न्यूनगंड आहे लोकांनी तुमच्यामध्ये घातला की तुम्ही करून घेतलाय माहिती नाही, पण तुम्हाला 15% तुमचं वोटिंग असताना काँग्रेस राष्ट्रवादी एक उमेदवारी देत नाही आणि तुमचा न्यूनगंड असा आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही, आम्हाला दुसरे मतदान करू शकत नाही। 2019च्या याच औरंगाबाद मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे। विचार करा, तुमच्यातला न्यूनगंड होता की आम्हाला
मित्रांनो, इथले सगळे दलित बांधव पाठीशी उभे राहिले, खेड्यापाड्यातले तांड्या वस्त्यांमध्ये भटके मुक्त आदिवासी ओबीसी उभे राहिले आणि 25 वर्ष हिंदुत्ववाद्याचा जो किल्ला होता तो छेदला आणि मुसलमान उमेदवार संसदेमध्ये पाठवून दिला. हा न्यूनगंड बाहेर काढा. बाळासाहेब तुमच्या पाठीशी उभे राहिले. मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे, 2019 मध्ये अकोल्यात तुम्ही उभे राहिला नाहीत, सोलापूर मध्ये बाळासाहेबांच्या सोबत तुम्ही राहिला नाहीत, तेवढ्या ताकदीनं जेवढ्या ताकदीने बौद्ध बांधव तुमच्या पाठीशी उभे राहिला तेवढ्या ताकदीने मुसलमान जर अकोल्यात आणि सोलापूर मध्ये राहिला असता तर बाळासाहेब मागच्या 2019 ला संसदेमध्ये गेले असते. परत फेड करणार आहोत की नाही? वेळ आलेली आहे. हिंदुत्ववाद्याचा किल्ला छेदून मुसलमानचा प्रतिनिधी पाठवलाय. आता वेळ आलेली आहे. बाळासाहेबांनी मुसलमान उमेदवार दिलाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं. परत फेड करण्याची वेळ आलेली आहे. मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे, आता जर चुकलं तर माफी नाही आहे कुणाला तुम्हाला. परत तुमच्यासाठी कुणी धावून येणार नाही. बाळासाहेबांनी त्यांचं राजकारण पणाला लावलंय. जेव्हा दंगल होत होती, दाढीवाला टोपीवाला दिसला की ठेचून मारलं जात होतं, स्टेटस ठेवला ती घरातून उडून मारलं जात होतं. तेव्हा कुठे गेला तुमचा खानदानी पक्ष काँग्रेस? आता काँग्रेस आमच्या मुस्लिम नेते म्हणतात काँग्रेसच्या सोबत जायला पाहिजे होतं. अरे मुसलमानच्या नेत्यांना जाऊन विचारा त्या खानदानी पक्षाला किती उमेदवार दिल्यात. आणि आता जर चूक केली मुसलमान बांधवाने, इशारा समजा. शेवगाव मध्ये दंगल झाली, 2 मिनिटात संपवतो. शेवगाव दंगल झाली, इथं मी आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला दिवसभर रात्री चुकीचे लोक निरपराध करून कोणले गेले. बाळासाहेब म्हटले की जा किसन चव्हाणला सांगितलं, जा त्या पीआरला भेटा, एसपी ला भेटा. मी प्राध्यापक माणूस, बाळासाहेबांच्या आदेशानं दंगल पेटलेली होती. दुसऱ्या दिवशी गेलो, अधिकाऱ्यांना भांडलो आणि घरी येत नाही. तर मित्रांनो, मुसलमान बांधवांसाठी मला दंगलीमध्ये आरोपी केलं. 307 आणि 353 माझ्यावरती दाखल झाला. परत मुसलमान बांधवांनी जर चूक केली, बाळासाहेबांच्या सोबत आला नाही तर मेसेज जाईल की मुसलमान फक्त अडचणी आल्यानंतर बाळासाहेब लागतात, बौद्ध बांधव लागतात, कार्यकर्ते लागतात. निवडणूक आली ते खानदानी पक्षाला मतदान करतात आणि हा मेसेज जर गेला तर कितीही दंगली पेटला तर बौद्ध समाजातला, आंबेडकरी समाजातला कार्यकर्ता तुमच्यासाठी धावून येणार नाही. हा इशारा समजा मुसलमान बांधवांनो. एवढंच बोलतो. बाळासाहेबांनी उमेदवार दिलाय, मुसलमानच दिलाय, बौद्ध नाही दिलाय. तो मुसलमान, हा मुसलमान, बरोबर आहे ना? पण हा खानदानी मुसलमान आहे. बाळासाहेबांच्या सोबत ताकदीनं उभा राहिलेला आहे. गॅस सिलेंडर गॅसच्या समोरचं बटन दाबा. बाळासाहेब संसदेमध्ये लाखाच्या मतानं निवडून जाणार आहेत. बाळासाहेबांना लढणारा खानदानी मुसलमान 13 तारखेला निवडून द्या, एवढा एकाच आव्हान निमित्ताने करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. आप तमाम लोगों से दरखास्त है, मोबाइल की टॉर्च लगाकर बाळा साहब का इस्तेमाल किया जाए. सर्वांनी नीचे से लेके ऊपर तक. त्यानंतर साहेब बाळासाहेब आंबेडकर आपल्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील. सगळ्यांनी खाली बसून घ्या. समोरचे घ्या, खाली बसा, खाली बसा. रेलिंगला जे उभे आहेत त्यांनी सुद्धा खाली बसून घ्या, खाली बसा.
इकडचे सुद्धा आहे ते खाली बसून घ्या, पाठीमागचे बोंबाबोंब करतायत. कोणीही एकमेकाला सांगू नका, मी इथे बसून सांगतो म्हणजे शांतता राहील. खाली बसा, निळा शर्ट वाले खाली बसा. तुम्हाला काही स्पेशल निमंत्रण नाही दिलेलं आहे. तेरा तारखेला जे निवडणुका होतात आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यातले असणारे 3 उमेदवार आहेत. औरंगाबादचे उमेदवार आहेत अफसर खान, जालना जिल्ह्याचे आहेत उमेदवार प्रभाकर बखलेजी आणि बीडचे असणारे उमेदवार आहेत अशोक हिंगे. या तिघांचीही निशाणी गॅस सिलेंडर आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रो, या निवडणुकीमध्ये आपण असताना पाहिलंय उमेदवार काँग्रेस शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार आपण बघितले तर एकाच समाजाचा आहे. औरंगाबाद मधला त्याचा असणारा फरक आहे, एवढीच असणारी परिस्थिती आहे. हे नुसते एका समाजाचे नाही तर हे नात्या गोत्याचे आहेत, हे आपण असताना लक्षात घ्या. हे सगळे मराठा समाजाचे आहेत, पण तेही श्रीमंत मराठा समाजाचे. जरांगे पाटील यांनी उभा केलेला जो मराठा समाजातला वर्ग आहे त्याच्यामधला एकही उमेदवार दिलेला नाही. सत्ता ही मराठा समाजाच्या नावाने, पण प्रत्यक्षात ही असणारी सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये, हे आपण लक्षात घ्या. ही घराणेशाहीच्या हातामध्ये आहे आणि म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही. आपण बोंबलतो की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. रेल्वेसाठी इथे लढा द्यावा लागला, मीटर गेज पासून ब्रॉड गेज करायला, पण ब्रॉड गेज झाली, पण ब्रॉड गेज सुद्धा सिंगल लाईन झाली, ती डबल लाईन अजून झाली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. डबल लाईन कदाचित झाली असती तर मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ जो आहे तो अर्धा कमी झाला असता, अशी परिस्थिती आहे. आणि वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा आले असते, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी आपण बघत असाल की औरंगाबाद हे विकसित होते असं वाटलं. वेगवेगळ्या कंपन्या यायला लागल्या, त्याच्यातल्या फक्त असणाऱ्या 4-5 कंपन्या टिकल्या, उरलेल्या कंपन्या भूर झाल्या, अशी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण आहे की ज्या काही सोयी सवलती दिल्या पाहिजेत महाराष्ट्र शासनाने दिल्या नाही. मराठवाडा आहे, मागासलेला भाग आहे, म्हणून मागासलेला भाग राहिला पाहिजे अशा दृष्टीने महाराष्ट्र शासन बघत आलं, अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना
की आपल्याला असताना हे बदलायचं असेल तर इथलं सत्ता परिवर्तनातलं बदल झालं पाहिजे आणि सत्ता परिवर्तनातला बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. ज्या घराणेशाहीला आपण सत्ता देतोय, ज्या घराणेशाहीला आपण असताना सत्ता देतोय, ते शरीराचा एक डावा हात आहे आणि एक उजवा हात आहे. तो शरीरातला डावा हात आहे आणि उजवा हात आहे. सत्ता उजव्या हातात आली काय, डाव्या हातात आली काय, ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी नाचवण्यात येतात. इलेक्शनच्या वेळेस हे दोघं कोंबड्यांसारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं की यांची झुंज खरी झुंज आहे, पण यांची झुंज ही नौटंकीची झुंज असते. आपण लक्षात घ्या. देखावा असतो, फसवागिरी असते. इलेक्शनच्या दिवशी मतदान झालं की दुसऱ्या दिवशी दोघं एका हॉटेलमध्ये खाताना आपल्याला दिसतात आणि मग आपण म्हणतो अरे बाबा आता तर भांडत होते ना, आता कसं जमलं. त्यांचं भांडण कधीच नव्हतं. तुम्हाला फसवायचं होतं म्हणून भांडण होतं. काही प्रमाणात असणार तीच बाब या ठिकाणी होते हे आपण लक्षात घ्या. मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की मुस्लिम मतावरती तुम्ही असणारा सीट जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाची असणारी उमेदवार मिसेस धानोरकर यांनी स्टेटमेंट केलं. जिंकणारी बाई होती असं मी त्या ठिकाणी मानतो. तिने स्टेटमेंट असं केलं की जिल्हा परिषदेची सत्ता, आमदारकीची सत्ता आणि खासदारकीची सत्ता ही कुणबी समाजातच असली पाहिजे. तिने स्टेटमेंट काय केलं की जिल्हा परिषदेची सत्ता, नगरपालिकेची सत्ता, आमदारकीची सत्ता, खासदारकीची सत्ता ही कुणबी समाजातच राहिली पाहिजे. चंद्रपूर मधल्या मतदारांनी सांगितलं आता तुला आम्ही बघतो, आम्ही तुला बघतो. आणि आता चंद्रपूर मधल्या ही सीट तिसऱ्या क्रमांकावरती गेले असे मला लोक त्या ठिकाणी म्हणत होते की फक्त कुणब्यांना मतदान पाहिजे असेल तर कुणब्यांनीच मतदान करावं, आम्ही कुणब्यांच्या विरोधात मतदान करणार ही भूमिका त्या ठिकाणी झाली. एका समाजावरती इलेक्शन जिंकता येत नाही. तुम्हाला सर्व समावेशक व्हावं लागेल आणि सर्व समावेशक झाल्यानंतरच निवडणुका या ठिकाणी जिंकता येतील अशी परिस्थिती आहे. आज या औरंगाबाद मध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला. जे बोलतात आहेत मी त्यांना असताना विचारतो की विधानसभेमध्ये याच MIM ने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही एवढं फक्त असताना सांगा. फक्त मुस्लिम मतांवरती असणारा MIMचा उमेदवार जिंकून आला नाही, ते MIMचा उमेदवार जिंकून आला इथल्या OBCच्या मतावरती जिंकून आला हे एवढं लक्षात घ्या. मुस्लिम कार्यकर्ता मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेत नाही. मुस्लिम समाज पाठीमागे राहिलाय त्याचं एकमेव कारण की त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तो भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही की तू असताना चुकलेला आहेस.
ती मग ओएसी असेल किंवा इतर कोणी असतील, युती केल्यानंतर युतीचा धर्म हा निभावावा लागतो. तो निभावता येत नसेल तर युत्या करू नका. युत्या करता येत नसेल आणि धर्म निभावता येत नसेल तर युत्या करू नका. मुस्लिम बांधवांना माझं असं आव्हान आहे की हिंदू समाजामधला जो सेक्युलर मिजाज आहे त्यांनी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन सेक्युलर उमेदवार आणि सेक्युलर राजकारण या देशामध्ये उभारलं पाहिजे. म्हणून त्यांनी असताना एका मुस्लिम माणसाला मतदान दिलं. त्याची कदर तुम्हाला आहे की नाही? आणि मुस्लिम बांधव हे जर कदर करणार नसतील तर येत्या काळामध्ये तुमच्या बरोबर कोण उभं राहणार नाही, हे लक्षात घ्या. एका मौलवीला सुद्धा इशारा देतोय की मानवतेच्या नात्याने आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू, पण तुम्ही सुद्धा मानवतेच्या नात्याने माणुसकी बरोबर आणि सेक्युलर बरोबर उभं राहायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. फक्त माझ्या धर्माचा आहे आणि म्हणून सर्व गुन्हे माफ अशी असणारी भूमिका घेणार असाल तर जे बीजेपीचं राजकारण आहे, मुसलमानांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण आहे ते यशस्वी इथला मौलवी आणि इथला मुस्लिम समाज करतोय, हे आपण असताना लक्षात घ्या. बीजेपीच्या राजकारणाला यशस्वी कोण करणार असेल तर इथला असणारा मौलवी करणार आहे आणि इथला असणारा मुस्लिम बांधव करणार आहे, हे आपण लक्षात घ्या. इथल्या हिंदू समाजामधल्या सेक्युलर विचाराचा जो आहे, हिंदू समाजातला जो सेक्युलर विचाराचा आहे त्यांनी असं सांगितलं की मी धर्म बघणार नाही, मी धर्म बघणार नाही, त्या माणसाचं कर्तृत्व बघणार आणि त्याला मतदान त्या ठिकाणी देणार. त्यांनी मागच्या वेळेस दिलं, ते मागच्या वेळेस दिलं. जी मुसलमानाची भावना की आम्हाला इथे असणारा हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही, ती सगळी पार मोडीत काढली अशी परिस्थिती, ती पूर्ण मोडीत काढली. आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो, हा इतिहास त्यांनी निर्माण केला, हा इतिहास निर्माण केला. हा इतिहास तुम्हाला कायम करायचा आहे की नाही, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला कायम ठेवायचा आहे की नाही, हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग. कालच मोदीचं वाक्य होतं की बाळासाहेब ठाकरेंचे असणारे माझ्यावरती उपकार आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे आणि पाहिजे ती मदत मी त्या ठिकाणी करणार आहे. हे उद्याच्या येणाऱ्या राजकारणाची नांदी आहे, हे आपण लक्षात घ्या. ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे. वाटाघाटी ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकून येणार आहोत आणि म्हणून सेक्युलर मतदाराला हे आश्वासित करू की 5 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करणार नाही.
हे आश्वासन आपण देऊ. हे आश्वासन द्यायला राष्ट्रवादी तयार नव्हती आणि हे आश्वासन द्यायला शिवसेना ही तयार नव्हती. शिवसेना तयार नव्हती. मी आता असं काही मुस्लिमांचं बघतोय, नाही आपण सेक्युलर पार्टियों को वोट देना चाहिए. अरे कोण सेक्युलर? कोण सेक्युलर? 25 वर्ष शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाबरोबर होता. भारतीय जनता पक्षाबरोबर होता. तिथं जमलं नाही की मुद्दामून फाटून घेतलं की आपल्याला 48 जागा जिंकायच्या आहेत आणि म्हणून फारकत घेऊन इथे असणारा युती घेतली. आम्हाला शंका होती म्हणून आम्ही म्हणालो की बाबा सेक्युलर मतदाराला आश्वासन देऊ की 5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, बीजेपी बरोबर जाणार नाही. आश्वासन दिलं नाही आणि इलेक्शनच्या दरम्यानच आपल्याला दिसतंय की मोदी हे सांगत चुकलेले आहेत की काळजी करू नका, उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत आहेत, ही दिशा आहे. आणि मग मी इथल्या मुसलमानांना विचारतो कि किस जबान से आप ये कह रहे हो कि शिवसेना जो है ये सेक्युलर हो गई, सेक्युलर मिजाज का दिमाग हो गया. कांग्रेस ने एक वॉशिंग मशीन का एडवर्टाइजमेंट दिया और कहा है कि मोदी जी वॉशिंग पाउडर डाल के उनको धुलाते हैं और उनका दाग जो है, दामन का दाग जो है वो निकल जाता है. मैं इन मुसलमानों से पूछना चाहता हूं कि कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली, कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कि जिसमें उसको अंदर डालो और धार्मिक आदमी जो है वो सेक्युलर बन जाता है, पूरी विचारधारा उसकी बदल जाती. मुखौटा तो हर वक्त कोई बदलता रहता है, लेकिन मुखौटे के पीछे जो असली तस्वीर है वो ही सामने लेने की चलिए. ये मुखौटा जो है ये दिखावा. अगर मुस्लिम समाज यहां पे चूक गए, अगर मुस्लिम समाज यहां पे चूक गया तो मान लो दोबारा ये मौका आपको मिलेगा नहीं. ये बात मैं नहीं कह रहा हूं, इस देश की जो अर्थ मंत्री है निर्मला सीतारामन, उनके जो पति है बरकला प्रभाकरन, उनकी 10 या 12 दिन पहले वीडियो पे मुलाकात है और उस वीडियो के मुलाकात पर उन्होंने कहा है कि अगर दोबारा मोदी चुन के आते हैं तो संविधान के बचेगा तो नहीं, लेकिन उन्होंने मुसलमानों को आगाह किया है, ईसाइयों को उन्होंने आगाह किया है और ये कहा है कि अगर बीजेपी और मोदी दोबारा सत्ता पर आते हैं तो मुख्यमंत्री के वक्त में जो गोधरा में हुआ, मुख्यमंत्री के वक्त गोधरा में हुआ और प्राइम मिनिस्टर होते हुए जो मणिपुर में हुआ कत्लेआम जो हुई, वो ही सिलसिला वो कह रहा है कि भारत के गली गली में होगा, भारत के गली गली में होगा. ये कोई छोटा मोटा आदमी नहीं है,
जिसके बीवी के हाथ पे इस देश की पूरी तिजोरी है और उसके सही के बिना, सिग्नेचर के बिना या कुछ हिलता नहीं है, ऐसे व्यक्ति आपको आगाह कर रहा है। इसलिए इस बात को नजरअंदाज मत करें, इस बात को आप नजरअंदाज मत करिए। कुछ लोग मुझे कहते हैं इतिहास का दोहराता देते कि हम तो लड़ने वाली कौन है। मैं उनसे ये पूछता फिर गोधरा में क्यों नहीं लड़े भैया? बदले की भावना क्या तो फिर गोधरा में क्यों ने बदला लिया? ये जो इतिहास जो है वो सबक सिखाता है कि वह हम लोग लड़ना चाहिए, ये नहीं कि उसकी दुआ दे के हम लोग ये करें। अगर हम लड़ेंगे नहीं तो अपने आप को बचाएंगे नहीं, और लड़ना है तो या इस बार वोट के माध्यम से लड़ना है और यही देखना है कि हम लोग दोबारा इतिहास इस औरंगाबाद में दोबारा। जैसे मैं पहले वक्ताओं ने यहां पर कहा कि जो वंचित बहुजन अघाड़ी के साथ में जो मतदार है, वंचित बहुजन अघाड़ी के साथ में जो मतदार है वो मतदार आज भी अफसर के साथ में, आज भी अफसर के साथ में। और मैं मुसलमानों से पूछता हूं, आप हारने वाले के साथ जुड़ोगे या जीतने वालों के साथ जुड़ोगे? गलतियां तो मुसलमान करते आ रहा है। औरंगजेब पे मजहब पर वंचित बहुजन अघाड़ी गए। मोहम्मद पैगंबर का बिल जो है वो वंचित बहुजन अघाड़ी ले आए। हिजाब के खिलाफ यही सम्मेलन होने वाला था और उस लड़की का सत्कार होने वाला था। कौन कह रहा था? तो यहां वंचित बहुजन अघाड़ी। और मैं नहीं समझता कि आपके रुझान जो है वो कांग्रेस की तरफ है कि जिसने आपके समाज को एक उम्मीदवारी नहीं। महाराष्ट्र में एक भी उम्मीदवारी नहीं, राजस्थान में एक उम्मीदवारी नहीं, मध्य प्रदेश में एक उम्मीदवारी नहीं थी। और मुसलमान आज ये कह रहा है कि हम कांग्रेस के साथ जुड़ रहे। जो गलती आप लोग ने पिछली बार कही, मुस्लिम समाज ने तो पिछले बार जो गलती की और उसकी वजह से बीजेपी आई है, और उसी वजह से बीजेपी आई है। इस बार भी अगर मुस्लिम समाज गलती करेगा, इस बार भी अगर मुस्लिम समाज गलती करेगा तो बीजेपी आने का दोष जो है वो मुसलमानों पर यहां पर होगा। मुसलमान क्या चाहता है कि बीजेपी की सरकार ना आए, नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर ना बने। वंचित बहुजन अघाड़ी भी वही एजेंडा लेके चली। फिर आपको जुड़ने से कतराते क्यों? आप जोड़ने से कतराते क्यों? आपका मजहब तो यह सिखाता है कि जिसमें जुल्म हो रहा है, अत्याचार हो रहा है, उसको साथ दो, उसके साथ हो तो अल्लाह आपको दुआ दे। यहां मालियों को टिकट नहीं है, धनगरों को टिकट नहीं दिया और किसी समाज को नहीं दिया। और अत्याचार जो होता है वो जिनको टिकट दिया हुआ है कांग्रेस वालों ने, वही तो अत्याचार मुसलमानों पे कर रहा है। इस बात को आप भूल गए।
एक नया रास्ता, दोस्ती का रास्ता, भाईचारे का रास्ता, विश्वास का रास्ता, सेक्युलर का रास्ता वंचित बहुजन आघाड़ी आपके सामने रखते हैं। वंचित बहुजन आघाड़ी आपके सामने रख रही है। आज बीजेपी और नरेंद्र मोदी ये कह रहे हैं, इनडायरेक्टली कह रहे हैं कि कांग्रेस का जो एजेंडा है वो मुस्लिम लीग का एजेंडा है, और उसके आगे जाके ये कह रहे हैं कि देश का बंटवारा। कभी आपने सोनिया गांधी, राहुल गांधी, खड़गे ने इसके खिलाफ का बयान दिया, ये आपने सुना है? जिनकी हिम्मत नहीं है अपनी इज्जत बचाने की हिम्मत नहीं है, वो आप लोगों की क्या हिफाजत करेंगे? आपकी अगर हिफाजत करना है तो आपको ही हिफाजत करना जरूरी है। और इसलिए मैं आप लोगों से ये कहता हूं कि हम लोग की कोशिश है कि मुस्लिम समाज अपने पैरों पर खड़ा हो, और इसलिए इस इलेक्शन में 5 जगह जो है वो मुसलमान कैंडिडेट हम लोग ने उतारे। अफसर खान उसमें से एक है। वक्त हो चुका है, इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं, विनती करता हूं कि तीनों उम्मीदवारों की जो निशानी है ये गैस सिलेंडर है। गैस सिलेंडर का सामने का बटन दबाकर इनको भारी वोटों से जिताइए। इन्हीं लफ्जों के साथ रजा लेता हूं। खुदा हाफिज। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश जिबल या ठिकाणी आभार मानते। आपण सर्व आज कार्यक्रमासाठी आलात, आपले सर्वांचे मनपूर्वक आभार। परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की अफसर खान यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर 4, बीडचे उमेदवार अशोक इंगे पाटील यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर 5 आणि जालन्याचे उमेदवार बकले मामा यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर 6 या 4, 5, 6 अनुक्रमे यांचे नंबर आहेत, परंतु चिन्ह एकच आहे, गॅस सिलेंडर। धन्यवाद।